नाशिकमधील धाम फास्टनरच्या 8ही प्लॅनचे सर्वेसर्वा प्रतिष्ठित दिग्गज नामवंत उद्योजक उद्योगरत्न श्री नरेशजी धाम यांचा वाढदिवस धाम फास्टनर्स कंपनीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सहभाग, संपूर्ण परिवाराची उपस्थिती आणि भावनिक मनोगतांनी हा सोहळा अविस्मरणीय ठरला। पाहूया हा विशेष वृत्तांत। नाशिकमधील प्रतिष्ठित दिग्गज आणि नामवंत व्यक्तिमत्व तसेच उद्योगरत्न श्री नरेशजी धाम अर्थात धाम फास्टनरचे डायरेक्टर यांच्या वाढदिवसानिमित्त कंपनी परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। कंपनीतील सर्व कर्मचारी एकत्र येत टाळ्यांच्या गजरात आणि जल्लोषात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी कंपनीचे ऍडमिनिस्ट्रेटर श्री संजयजी देशमुख तसेच कंपनीच्या इतर मुख्य कर्मचाऱ्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय श्री नरेशजी धाम तसेच त्यांच्या सर्व कुटुंबियांचे स्वागत सत्कार करण्यात आले। उद्योगरत्न श्री नरेशजी धाम यांच्या हस्ते केक कापण्यात आला। कंपनीतील इतर कर्मचाऱ्यांनी देखील पुष्पगुच्छ देत आणि शुभेच्छांचा वर्षाव करत निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। कंपनीचे ऍडमिनिस्ट्रेटर संजयजी देशमुख आणि त्यांच्या टीमने सुंदर अशी फ्रेम भेटवस्तू म्हणून त्यांना देऊ केली आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोकामना व्यक्त केली। या आनंदोत्सवाला त्यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता। त्यांच्या पत्नी मीनू धाम, चिरंजीव निशांत धाम, सुनबाई चांदनी धाम तसेच नातवंडाच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला कौटुंबिक आणि भावनिक स्वरूप प्राप्त झाले। कार्यक्रमाचे आयोजन धाम फास्टनरचे ऍडमिनिस्ट्रेटर तथा साई धनवर्षा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयजी देशमुख यांनी केले होते। त्यांच्या या उत्कृष्ट नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। यावेळी आपल्या मनोगतात उद्योगरत्न श्री नरेशजी धाम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व कर्मचारी वर्गाचे मनपूर्वक आभार व्यक्त केले। धाम फास्टनरच्या 8ही प्लॅनच्या प्रगतीमागे, यशामागे प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत आजवर जसे सर्व कर्मचाऱ्यांनी कंपनीला भक्कम साथ दिली तशीच साथ आणि सहकार्य भविष्यातही कायम मिळत राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी धाम फास्टनरचे ऍडमिनिस्ट्रेटर तथा साई धनवर्षा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी देशमुख यांनी आपल्या भाषणातून नाशिकमधील धाम फास्टनर्सच्या यशस्वी 8 प्लांटचे डायरेक्टर तथा सर्वेसर्वा उद्योगरत्न श्री नरेशजी धाम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या अनमोल कार्याचा गौरव केला। श्री नरेशजी धाम हे केवळ यशस्वी उद्योगपती नसून आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपणारे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आणि कायम त्यांच्या पाठीशी उभं राहणारे नेतृत्व असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। कित्येक कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या लग्नांमध्ये तसेच प्रत्येक व्यक्तीच्या म्हणजेच प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सुखदुःखाच्या प्रसंगात आर्थिकरित्या मदतीचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्व आहेत असा देखील उल्लेख यावेळी व्यक्त करण्यात आला। रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्याची त्यांची सामाजिक बांधिलकीही त्यांनी अधोरेखित केली। अशा नेतृत्वामुळेच धाम फास्टनरचे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात विश्वासाचे, आपुलकीचे, कुटुंबवत्सल नाते निर्माण झाल्याचे श्री संजयजी देशमुख यांनी आपल्या सुंदर अशा वक्तव्यातून स्पष्ट केले। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले। आनंद, एकोपा आणि आपुलकीचा संदेश देणारा हा वाढदिवस सोहळा उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। शौर्य रणरागिणी न्यूज साठी गायत्री लचके, मुख्य संपादिका। या दोघांचाही वाढदिवस होता म्हणून एक छोटंसं त्यांना प्रेझेंट आपण सर्व कामगारांकडे देत आहोत। ते या दोघांच्या हस्ते त्यांनी थोडंसं बघावं असं त्यांना विनंती करतो। सगळ्यांना
धन्यवाद संजय, आपने इतना कुछ बोल दिया है कि मुझे कुछ आगे बोलने की ज़रूरत नहीं। हर साल की तरह आप धूमधाम से मेरा जन्मदिन मनाते हो और मेरी लाइफ का एक एक साल कम होता जा रहा है। मालूम है, मुबारकबाद सब देते हैं कि मुबारक हो। 50 साल के बाद में जब आदमी की उम्र बढ़ती है तो उसका एक एक साल कम होना शुरू हो गया। मैं आज 73 वर्ष का पूरा हुआ और आने वाले 20 साल तक ऐसे ही रहूँगा जैसा अभी है। क्योंकि जो मैं अभी तक नहीं बदल सका अपने आप को, अब मैं क्या बदलूँ? इसके लिए आज सबको सहना पड़ेगा। मेरे दिल में कुछ नहीं होता, ज़बान पे होता है। तो ज़बान पे आपके माँ बाप भी बोलते हैं, आपके घर में बड़े बुजुर्ग लोग भी बोलते हैं, तो सुनो। और अगर आप उसके ऊपर अमल करोगे तो आने वाले वक्त में वही शब्द मेरे काम आएंगे। आपको याद रखना, ज़िंदगी में मेरा एक्सपीरियंस अगर आप लेते हो, आप समझते हो, तो हर इंसान आगे बहुत जल्दी बढ़ सकता है। अगर आप हर चीज़ को लाइटली लोगे और सीरियस नहीं रहोगे तो वो आदमी कभी अपने आप को सुधार नहीं पाएगा। ज़िंदगी में गलतियां करके मैं यहाँ तक पहुँचा हूँ, सुधारा, गलती की, सुधारा। तो मैं अपना एक्सपीरियंस आपको शेयर करता हूँ। आप उस एक्सपीरियंस से अपने आप का फ़ायदा लो और इस कंपनी को चलाओ। आप अपनी ज़िंदगी चलाओ, अपनी फैमिली में चलाओ, अपने आप को सुधारो। हर इंसान एक गलती का पुतला होता है, गलती करता है लेकिन वो अपने आप को ये नहीं करने देता कि मैंने गलती की है। उसको ऐसा लगता है कि मैं जो कर रहा हूँ अच्छा कर रहा हूँ। आप गलती करते हो लेकिन अगर कोई टोकेगा, आपको अच्छाइयाँ उसमें से निकालनी है और अपनी गलती सुधारनी है। आप सुधारो और ज़िंदगी में बहुत लंबी उम्र है आप सबकी। आप सब बच्चे हो, मालिक कितनी भी उम्र का हो और वर्कर कितना भी बड़ा हो, वो बच्चा ही रहता है मालिक का। आप सब लोग खूब तरक्की करो, ईश्वर करे आप सबकी लाइफ खूब लंबी हो, आपके घर में सुख शांति हो, आपके घर में स्वस्थ रहें, अच्छे रहें, बच्चे भी आपकी सेवा करें, सब कुछ करें। मेरा ही आपका आशीर्वाद। थैंक यू। नाशिक जिल्ह्यामध्ये अंबड MIDC मध्ये मी 22 वर्षापूर्वी जेव्हा या MIDC मध्ये आलो आणि माझा योगायोग की मी काहीतरी पुण्य केलं असेल, मला श्रीमान सन्मान्य धाम साहेबांसारखे मला गुरु लाभले। मी इथे घडलो 22 वर्षामध्ये। सुरुवातीला फक्त 2 कंपनी होती आणि मला वाटतं 70-80 मुलं काम करत होते। आज आपल्याकडे 400-500 वर्कर काम करत आहे। जवळजवळ आपले 7 ते 8 प्लॅन झालेले। तर ती फक्त आणि फक्त धाम साहेबांची आहे, कारण त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं औषध कडू असतं परंतु ते इतकं गोड असतं की माणसाचं आयुष्य गोड होतं। मी साहेबांबद्दल जर बोलायला गेलो तर दिवस रात्र पुरणार नाही। साहेबांनी माझ्या डोळ्यासमोर 22 वर्षामध्ये गेली 4 ते 5 या आपल्या कामगारांच्या, त्यांच्याकडे जे सेवेकरी नौकर असतील यांच्या मुलींचे लग्न केलेले। लाखो रुपये साहेबांनी या लोकांसाठी का केले? ते म्हणतात, जो मेरी सेवा करेगा मैं उसको मेवा दूंगा, लेकिन वो मेरा बंदा ये ईमानदार चाहिए। एक उदाहरण सांगतो साहेब सर्वांना मित्रांना। एक आपल्या कंपनीमध्ये एक वर्कराला थोडं लागलं होतं। लागल्यानंतर त्याला चक्कर आली, त्याला ॲडमिट केलं। त्याला जवळजवळ कंपनीने 12 लाख रुपये जवळजवळ 2 ते 2.5 महिन्यात खर्च केले। मी स्वतः ॲडमिनिस्टर असल्यामुळे मी ते बघत असतो आणि एवढे पैसे खर्च करूनही त्यानंतर तो काहीतरी 2-3 महिन्यांनी तो एक्सपायर झाला। आम्हाला सगळ्या कंपनीला हळहळ झाली आणि जेव्हा त्याचा मला फोन आला सकाळी 7:30 वाजता कि ऐसा हुआ, त्याचं नाव होतं आपला कर्मा एक्सपायर हो गया। तर इतकं वाईट वाटलं। मी साहेबांना फोन केला, बोले सर ऐसा हुआ है। सर मैंने, अरे यार अपन ने तो कितना कोशिश किया उसको बचाने के लिए, लेकिन अभी क्या करेंगे? बोला हाँ सर। तो सरांना म्हटलं सर मैं कुछ पैसे लेके जाता हूँ अंत्यविधि करने के लिए, 5,000 रुपये लेके जाता हूँ। सर मैंने ठीक है। सरांनी फोन ठेवला आणि आज सरांचा वाढदिवस आहे, संध्याकाळची वेळ आहे। साहेबांनी मला
लगेच एका मिनिटाच्या आत परत फोन केला आणि मला काय बोलले, संजय 5,000 मत लेके जा, तू 10,000 रुपये लेके जा, 10,000 उसके बीवी के हाथ में रख. हे फक्त घरातला व्यक्तीच म्हणू शकतो, कोणी मालक म्हणू शकत नाही. म्हणून साहेब तुमचे उपकार आहे ते खूप कमी आहे आणि तुमची साथ, तुमचे उपकार आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असेच राहू द्या. आम्ही यानंतरही निशांत साहेबांची सेवा जशी तुमची करतो तशी आम्ही सर्व निशांत साहेबांची सेवा करू. मी तुम्हाला एक आश्वासन देतो. धन्यवाद.